हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आमच्या इथे अमेरिकेत डॅलस शहरात सुद्धा खूप बर्फ पडला आणि खूप थंडी वाढली. लिटरली 4 ते 5 दिवसाचं स्नो स्टॉर्मची वॉर्निंग मिळाली. सो आज झालेला बर्फ तुमच्यासोबत सुंदर असा व्ह्यू सोबत शेअर करते. सो आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही ह्या वेदरमध्ये स्वतःला कसं मॅनेज करतो ते सगळं मी व्हिडिओ शेवटपर्यंत सांगितले. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो असा सुंदर असा व्ह्यू होता बाहेर निघाल्या आणि विंटरमध्ये जेव्हा पण पहिला स्नो होतो तेव्हा सगळेजण खूप एक्सायटेड असतात स्नोमध्ये खेळायला. त्यामुळे सगळ्यांना असं पटापट पॅक केलं आणि मुलांना डबल ट्रिपल कपडे घालून मी बाहेर नेलं आणि सगळ्यांनी मज्जा करायला सुरुवात केली. बर्फ असा वरती दिसतोय, स्नो वरती आहे आणि एक बर्फाची अशी बारीक लादी तयार झाली जमिनीला चिटकून, ज्यामुळे आम्ही बाहेर जायचा आता प्रश्नच नाही 4-5 दिवस तरी. आणि आता स्कूलसुद्धा बंद झाले. स्कूलला बाय डिफॉल्ट सुट्ट्यांचा ईमेल आलेला आहे. दिसायला जरी एवढाच असला तरी खूप डेंजर आहे, कारण की गाडीच नाही नेऊ शकत. हा बघा, ड्रायवेवरती एवढा बर्फ पडलाय. सो गाडी तर बाहेर काढूच नाही शकत आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण 3 ते 4 दिवसाचा सामान भरून ठेवलाय फ्रीजमध्ये. म्हणजे भाजीपाला, दूध, काही जे इम्पॉर्टंट गोष्टी, ब्रेड, अंडी सगळं भरून ठेवलं 4-5 दिवसांचं ग्रोसरी. सो बाहेर जायची गरज नाही पडणार, कारण की गाडीच चालू नाही शकणार, सगळं स्लिपरी आहे. सो इथून असं इलेक्ट्रिक, इथून गरम वाफ येते. त्यानंतर आमचा गॅसवरचा फायर प्लेस चालू आहे. तर हा फायर प्लेस कसा चालू होतो, इथे एक बटन आहे इझी पीझी, तो बंद केला की फायर प्लेस बंद होतं आणि हा बटन दाबला की फायर प्लेस चालू होतं. सो याने सुद्धा खूप हेल्प होते घर वॉर्म ठेवायला. त्यानंतर हे जे व्हेंटिलेटर्स देतात, असे व्हेंटिलेटर्स भरपूर आहे घरामध्ये, ज्यामधून हीटरची हवा आपल्या पूर्ण घरामध्ये पसरते. सो त्याचा कंट्रोल आहे इथे मोठ्या बेडरूममध्ये. सो इथून तुम्ही टेम्परेचर मॅनेज करू शकतात, वाढवू शकतात, कमी करू शकतात ॲज पर द वेदर. आता सध्या मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते की हे असं असतं छोटंसं. दिसायला मशीन छोटं आहे, पण इथून सगळं ऑपरेट करू शकतो. आता सध्या इंडोर म्हणजे घरातलं वातावरण 65 दाखवते, कारण की आमचा फ्रंट डोर उघडा आहे ना, आता आम्ही बाहेर गेलो होतो, त्यामुळे घरसुद्धा. किचन ड्रॉवर्स वगैरे जेवढे ड्रॉवर्स आहे ते सगळे ओपन ठेवायचे असतात, कारण की तिथे गरम हवा पोहोचली पाहिजे घरातली. आणि नळ सगळे चालू ठेवायचे थोडे थोडे. वाव, नाईस. आईस बनवतोय. नळ वगैरे ऑन ठेवायचेत. वाव, सो क्यूट. टॉप्स असे पडले पाहिजे, कारण की पाईप असे गोठून फुटले नाही पाहिजे या भीतीने. सो असा होता हा आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. बाय बाय.